आत्ताच RJDचे खासदार मनोज कुमारजी झा साहेबांना आम्ही भेटलो. तेजस्वी यादव साहेबांना तर आम्ही नंतर भेटणारच आहोत. पण बिहारमध्ये असणाऱ्या लोकांचा आवाज म्हणून त्याच्याचबरोबर देशामध्ये जे काही सामान्य लोकांचे प्रश्न आहेत ते प्रभावपणे झा साहेब हे मांडत असतात. आणि त्यांना इथं विनंती करण्यासाठी आलो होतो की RJD या पक्षाच्या वतीने आपण लोकांचा तर विषय घेतच असता, पण दादांच्या ॲक्सिडेंटबद्दल सुद्धा आपण पार्लमेंटमध्ये त्या ठिकाणी बोलावं. आणि बोलत असताना DGCAमध्ये जे काही चुकीच्या गोष्टी चालल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जो काही बदलाव आपल्याला करायचा आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपण याच्यामध्ये लक्ष घालावं. आणि ज्या पद्धतीने जो तपास व्हायला पाहिजे अजितदादांच्या ॲक्सिडेंटच्याबद्दल, तर जी VSR कंपनी आहे त्याच्याचबरोबर DGCAचे त्याचे काही संबंध आहेत, TDPचे संबंध आहेत, त्यामुळे कुठेही इन्व्हेस्टिगेशन तपास हा पारदर्शक पद्धतीने होत नाही. त्यामुळे कलम 12च्या अंतर्गत तो तपास व्हावा. आमची जशी मागणी आहे तशी एअर इंडियाचं जे अहमदाबादला पडलेलं विमान होतं तिथं असणाऱ्या नातेवाईकांची सुद्धा तीच मागणी आहे. या सर्व विषयांवर त्यांच्याशी आम्ही बोललो. सगळे मुद्दे त्यांना सांगितल्यानंतर FIR आमचा होत नाही हे सांगितल्यानंतर एक तर त्यांना आश्चर्य वाटलं आणि त्यांनी सांगितलं की जमेल तेवढं सपोर्ट आम्ही या विषयासाठी तुम्हाला करू. दुसरा मुद्दा आहे की जय पवार देखील याच मुद्द्यावरती आता पत्रकार परिषद घेणार आहेत आणि तेही म्हणजे तुम्ही तर मुद्दे मांडताच सातत्यानं, पण आता जय पवार ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हा मुद्दा मांडणार आहे. नाही, मला आत्ताच आपल्या माध्यमातून ही गोष्ट कळाली, पण जर जय या बाबतीत पुढाकार घेत असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे. प्रत्येक व्यक्ती जेव्हा लढेल तेव्हाच कुठं या बलाढ्य शक्तीच्या विरोधात दादांना न्याय मिळण्यासाठी आपल्याला यश येऊ शकतं. त्यामुळे जय प्रयत्न करत असेल तर ते त्या गोष्टीचं स्वागतच केलं पाहिजे. आणि फक्त जय म्हणून चालणार नाही, अनेक इतर लोकांनासुद्धा पाठबळ द्यावं लागेल, ताकद द्यावी लागेल. लोकांनासुद्धा कुठं ना कुठं तरी पुढाकार घेऊन रस्त्यावर उतरून जर आपण हा संघर्ष केला तरच आपल्याला अजितदादा न्याय हे देता येईल असं वाटतं. कारण का एवढे प्रयत्न करूनसुद्धा FIR होत नसेल साधा, जो आपला सगळ्यांचा हक्क आहे, इन्व्हेस्टिगेशन जर पारदर्शक पद्धतीने होत नाही आणि ज्या कंपनीचं आर्थिक संबंध ज्या नेत्याच्या पार्टीबरोबर आहे तीच नेत्याची पार्टी जर इन्व्हेस्टिगेशन करणार असेल जसं TDP, तर मग आपला न्याय मिळू शकणार नाही. सगळ्यांनीच लढलेलं चांगलंच आहे असं मला वाटतं. पण तुम्ही जय पवारांचाच उल्लेख केला तर जय पवारांची तुमची लाईन दोघांची एक बघायला मिळते, कारण ज्या पद्धतीनं तुम्ही सुरुवातीपासून PSR कंपनीवरती आरोप करत होते किंवा पुरावे समोर आणत होते, तसाच पद्धतीचा व्हिडिओ जय पवारांनी समोर आणला होता. पत्रकार परिषदेचा वेळ तुमचा एकच असणार आहे की तुम्ही त्या अनुषंगाने का तुमचं बोलणं झालं? नाही, मला या बाबतीत काही माहीत नाही आहे, पण शेवटी मुद्दा हाच आहे की आम्ही याच्यामध्ये कुठेच तिथं राजकारण करत नाही. जर या विषयासाठी दादांना न्याय देण्यासाठी जय पुढाकार घेत असेल, पत्रकार परिषद घेऊन त्यात काही पुरावे देत असेल आणि काही मागण्या करत असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे, ते स्वागत करण्यासारखी गोष्ट आहे. 9 तारखेची मी सुद्धा त्या ठिकाणी वाट बघेल आणि कसं प्रेझेंटेशन होतं आहे, काय मुद्दे नवीन त्याच्यामध्ये येत आहेत, त्यातल्या काही मुद्द्यांवर मला सुद्धा काम करता येईल. नक्कीच त्याचा अभ्यास मी सुद्धा करेल. सुनेत्रा काकींनी ह्याच्यावरती पहिल्यांदा प्रतिक्रिया दिलेली आहे. त्या म्हणाल्या की हा अहवाल जो AAIBने जो अहवाल दिला तो प्राथमिक अहवाल आहे, तातडीनं बोलता येणार नाही. आता हे बघा, विषय एवढाच आहे, कदाचित त्यांच्यापर्यंत तो मुद्दा गेला नसेल, नाहीतर मी जी काही प्रेस कॉन्फरन्स घेतली, नाहीतर कालच मी त्यांना काही डॉक्युमेंट्स दिले ते त्यांनी बघितले नसावेत, कारण का अधिवेशन असल्यामुळे तेवढा वेळ त्यांना तिथं मिळाला नसेल. पण त्याच्या खोलामध्ये गेलं तर तो जो काय प्राथमिक अहवाल होता त्याच्यामध्ये चुका आहेत. अनेक झाडांना धडकलं असं ते सांगितलं, ते झाडं नव्हती हे तर सिद्ध झालं. त्याच्याचबरोबर बँक हे राईट नाही लेफ्टला बँक झालं होतं, म्हणजे लेफ्टला वळलं होतं. हे फार छोटे पण महत्त्वाच्या काही गोष्टी त्या अहवालामध्ये चुकलेल्या आहेत. या गोष्टी कदाचित काकींना माहीत नसाव्यात म्हणून ते त्या ठिकाणी तिथं बोलले असावेत. पण विषय एवढाच आहे की जर प्राथमिक अहवालच चुकीचा असेल, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन कोण करतं यांची नावंसुद्धा जर दिली नसतात, जर ते नॉर्म असतं, कंपल्सरी असतं नाव देणं, पण ते सुद्धा नाव तिथं दिलं नसेल तर त्या अहवालाची काय किंमत, हा प्रश्न नक्कीच निर्माण झाल्याशिवाय होत नाही. दादा असते तर अशा काही घटना घडल्या असते तर त्यांनी प्रश्न उपस्थित केले असते, लढले असते. मात्र दादा नाही आहेत आणि त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनी ज्या पद्धतीने या संदर्भामध्ये आवाज उठवायला पाहिजे होता तो उठवला जात नाही. जय पवार उठवत आहेत ते कोणत्या सरकारमध्ये नाही आहेत किंवा लोकप्रतिनिधी नाही. विषय एवढाच आहे, आज अजितदादा इथं असते तर त्यांनी राजकारण बाजूला ठेवलं असतं. या विषयाला न्याय कसा देता येईल, कुठं कुठं आपल्याला भेटता येईल, कशा पद्धतीने आपल्याला सगळ्या गोष्टी
जल्लद करता येतील याच्यासाठीच अजितदादांनी तो प्रयत्न त्या ठिकाणी केला असता आणि त्याच प्रयत्नाची खऱ्या अर्थाने आज आपल्या सर्वांना जरूरत आहे. राजकारण करण्यासाठी बरंच वय आणि बराच काळ त्या ठिकाणी पडलेला आहे, पण जो माणूस जवळचा माणूस आपला गेलेला आहे त्याला न्याय देण्यासाठी जर महाराष्ट्रातच वनवन फिरावं लागत असेल तर याच्यावरूनच समजून घे की आज महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे. नेत्याला न्याय मिळत नसेल, नेत्याचा मृत्यू होऊन सुद्धा त्या ठिकाणी त्याला न्याय देण्यासाठी आपला साधा FIR होत नसेल तर गरिबाचं आणि सामान्य लोकांची काय परिस्थिती आहे. दादांचे आणि जे मोठे झाले ते या संदर्भात बोलतात, मात्र रोहित पवार बोलतात यावरती आक्षेप घेतले जात आहेत. रोहित पवारचा यांचा पर्सनल इंटरेस्ट आहे असंही काही लोकांचा आरोप आहे. खाजगीत बोलताना त्याचं आरोप त्यांना स्वतःचं राजकारण चमकवायचं आहे. हे बघा, विषय एवढाच आहे की तुम्ही सत्तेत आहात ना, तुम्ही अजितदादांच्या जवळचे आहात ना, तुम्ही CBIकडे एन्क्वायरी दिलेली आहे ना, पण CBIकडे एन्क्वायरी देण्यासाठी जे पत्र दिलं ते देऊन 22 दिवस झाले तरी CBI एन्क्वायरी सुरू करत नसेल, CIDमध्ये कुठंच काही तपास पुढे जात नसेल. सुशांत सिंगच्या बाबतीत बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर 2 दिवसामध्ये CBI तो विषय हातामध्ये घेऊन तपास सुरू करते आणि 22 दिवस होऊन सुद्धा दादांच्या विषयामध्ये CBI काहीच बोलत नाही. याच्यावरच तुमचं वजन त्या गठबंधनामध्ये नाही तर तुमच्या त्या NDAमध्ये किती आहे कुठेतरी त्या ठिकाणी आपल्याला दिसतं. त्यामुळे उगाच बोलण्यापेक्षा कृती करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे दादांबरोबर अनेक वर्ष ज्या लोकांनी काम केलं आहे राजकीय दृष्टिकोनातून, नाही तर दादांनी ज्यांना त्या ठिकाणी राजकीय दृष्टिकोनातून मोठं केलं आहे त्यांनी भूमिका घेऊन दादांसाठी लढणं आज महत्त्वाचं आहे, ना की उगाच बोलायचं म्हणून त्या ठिकाणी राजकीय टिप्पणी करणं. खरं तर पाहिलं गेलं तर त्या मित्रपक्ष म्हणून दायांचा पक्ष जो सत्तेत आहे त्यांचा मित्रपक्ष भाजप आहे. भाजपने हे सगळं करायचं आहे. काय कारणं वाटतात की ते यावरती मूव ऑन होत नाही किंवा याच्यावरती थेट अशी कारवाई FIR CBI चौकशी पत्र देऊनही होत नाही? नाही, तेच कारण आम्हाला कळत नाही. आणि तुम्ही बघा, एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष शांत आहे, उलट ते पाठिंबा देतात की एन्क्वायरी योग्य पद्धतीने तिथं व्हावी. आमचे जे सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्ष ते आम्हाला पाठबळ देतात. पण जेव्हा केव्हा आम्ही एखादा मुद्दा मांडायला जातोय तेव्हा आम्हाला विरोध जर होत असेल तर तो त्या ठिकाणी भाजपच्याच नेत्यांकडनं होताना तिथं दिसतंय. भाजपचेच कार्यकर्ते नको ते गोष्टी त्या ठिकाणी बोलत आहेत. भाजपचे 10 पैशाचे जे ट्रोलर आहेत ते आम्हाला तिथं ट्रोल करत आहेत. मग मलाच कळत नाही भाजपच्या पोटामध्ये का त्या ठिकाणी दुखतंय. त्याच्याबरोबर VSR बरोबर भाजपच्या अनेक नेत्यांचे संबंध आहेत हे मी सिद्ध करून दाखवलं आहे. TDPचे संबंध आहेत आणि आज त्याच VSRच्या मालकाला कुठंच त्या ठिकाणी हात लावला जात नाही, त्याला वाचवलं जातं. 2023ला एकनाथ शिंदे साहेबांच्या विमानाबद्दल काय झालं हे मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि मग एकनाथ शिंदे साहेब BJP बरोबर सत्तेत असताना तशी ती घटना होणं आणि VSRच कंपनी असणं आणि दादांच्या बाबतीतसुद्धा दादा भाजपबरोबर असताना दादांची जी काही घटना त्या ठिकाणी झाल्या त्यात पण VSR असणं, आता याला योगायोग म्हणायचं का काय म्हणायचं. त्यामुळे याच्यात खोलात गेल्याशिवाय दादांना न्याय मिळणार नाही असं मला तरी वाटतं. जर तुमचा FIR नोंदवला जात नाही तर पुढचा मार्ग काय असेल? जर तुम्ही आपलं स्वतःचं मत तर नोंदवलेलं आहे कायदे नव्हे, पण आता त्यापुढचा मार्ग काय असेल? नाही बघा, आता महाराष्ट्रामध्ये जे जे काय आम्हाला करायचं होतं, आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटलो, सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांना तिथं भेटलेलो आहे. आता पार्लमेंट देशाची तिथं सुरू होणार आहे 9 तारखेपासून. त्यामुळे इथे जे काही घटक पक्ष आहेत इंडियाचे आणि त्याचे नेते आणि बोलणारे जे खासदार आहेत, जसं की आता जहाज साहेबांना भेटलो, सिंग साहेबांना भेटलो, आपचे नेते केजरीवाल साहेबांना त्या ठिकाणी भेटलो, सोमवारपासून आता इतर काही नेत्यांना त्या ठिकाणी भेटणार आहे. तर कुठं ना कुठंतरी आमचा प्रयत्न आहे की ज्या ज्या गोष्टी आमच्या हातात आहेत पार्लमेंटमध्ये तरी हा मुद्दा तिथं आला पाहिजे, कुणी बोललं पाहिजे, त्याची नोंद घेतली पाहिजे. का ही इन्व्हेस्टिगेशन तिथं होत नाही? शेवटी आमच्या हातात काय तर प्रयत्न करणं. आम्ही विरोधातली लोक आहोत, पण शेवटी प्रयत्न करणं आपल्या हातात असेल तर ते प्रयत्न करावेच लागतात. हेच आम्ही कुठेतरी इथं करत आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.